अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपल्या सनातन परंपरेमध्ये जीवनाच्या तत्त्वज्ञानाच्या जिवंत संदेश देणाऱ्या काही तारखा आहे आणि त्या तारखांपैकी एक तारीख म्हणजे अक्षय तृतीया. हो, अक्षय तृतीया ही जी तारीख आहे किंवा हा जो दिवस आहे तो खूप शुभ आणि पवित्र मानला जातो आणि हा दिवस आहे 19 एप्रिल 2026 या रोजी. या दिवशी आपल्याला घरी कोणत्या वस्तू आणायच्या आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद नांदणार आहे, तर त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अक्षय तृतीयेलाच अखातीज किंवा अक्षय तीज असे म्हणतात. अक्षय या नावातच कधीही क्षय न पावणारा, म्हणजेच त्याचा कधी नाश न होणारा किंवा ती गोष्ट कमी न होणारी, म्हणजे तो टिकून राहणारा असा आहे. म्हणून या दिवशी तुम्ही कोणतेही काम कराल, म्हणजे जप, तप, दान, सेवा, हवन किंवा कोणतेही शुभकार्य ते शाश्वत फळ देणारे असते असे मानले जाते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पंधरवड्याच्या 3ऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा सण आध्यात्मिक प्रगती, धार्मिकता, सेवा आणि सत्कर्माच्या केलेल्या कधीही न संपणाऱ्या परंपरेचे स्मरण करतो. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी काही घटना घडल्या, त्या कोणत्या तर त्या आपण पाहूयात. हिंदू काळाच्या गणनेनुसार अक्षय तृतीया ही सत्ययुगाचा शेवट आणि त्रेतायुगाची सुरुवात असे मानले जाते. भगवान विष्णूंचे 6वे अवतार, त्याचप्रमाणे शस्त्र आणि अस्त्रांचे स्वामी श्री भगवान परशुराम यांची जयंती देखील या दिवशी असल्याचे मानले जाते. म्हणजेच भगवान परशुराम या दिवशी प्रकट झाल्याचे मान्यता आहे. त्याचप्रमाणे भगीरथाच्या तीव्र तपश्चर्येने प्रसन्न होऊन आई गंगा या पृथ्वीवर अवतरली आणि तिच्यामुळे सर्व प्राण्यांचा उद्धार झाला असे देखील मानले जाते. महाभारताच्या काळामध्ये पांडवांच्या वनवासादरम्यान भगवान सूर्याने त्यांना अक्षयपात्र दिले, ज्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमी भासू नये असे ते अक्षयपात्र होते. तसेच याच दिवशी सुदामा आणि भगवान श्रीकृष्णाची भेट झाली असे मानले जाते आणि याच दिवशी सुदामाची गरिबी श्रीकृष्णाने दूर केली असे देखील मानले जाते. तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या या दिवशी घडल्या. तर त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, म्हणजे पूजाविधीचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण पाहूयात. तिथीनुसार अक्षय तृतीया ही 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे, तर 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:27 संपणार आहे. उदय तिथीनुसार 19 तारखेलाच म्हणजे 19 एप्रिललाच अक्षय तृतीयेचा सण साजरा करायचा आहे. अक्षय तृतीयेचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी विशिष्ट असा मुहूर्त शोधावा लागत नाही. लग्न, शुभकार्य किंवा घर तुम्हाला बांधायचे असेल, त्याचप्रमाणे वाहन खरेदी करायचे असेल, सोने खरेदी करायचे असेल, दागिने खरेदी करायचे असेल, तर या दिवशी कोणताही मुहूर्त पाहिला जात नाही. म्हणजे या दिवशी केलेले कोणतेही काम शुभच असते आणि ते काम पूर्णत्वास जातेच अशी मान्यता आहे. वैदिक शास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार अशा काहीच तिथी आहेत की ज्या वाईट प्रभावापासून मुक्त मानल्या जातात आणि त्यातलीच एक तिथी म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला दानाचे महत्त्व भौतिक सुखांच्या पलीकडे जाते असे शास्त्रात म्हटले आहे. या दिवशी दान केल्याने व्यक्तीचे संचित पाप नष्ट होते. अक्षय तृतीयेय दानम पुण्यमच क्षीयते, म्हणजेच अक्षय तृतीयेला मिळवलेले दान आणि पुण्य कधीच संपत नाही. सनातन परंपरेत असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने धनाची हानी होत नाही, तर संपत्ती आणि समृद्धी वाढते. धार्मिक ग्रंथामध्ये अन्नदान परमदानम, म्हणजे अन्न हे परमदेव मानले जाते. अक्षय तृतीयेला भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे स्वतः भगवान नारायणाची सेवा करण्यासारखे आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे या दिवशी सत्तू, गूळ आणि थंड पाणी दान करणे हे विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर जलदानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. तहानलेल्यांना पाणी देणे हे मानवतेचे सर्वात मोठे कार्य आहे. या दिवशी मातीच्या भांड्यात पाणी दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ती मिळते. गरिबांना त्यांचे अंग झाकण्यासाठी वस्त्रदान करा.
त्याचप्रमाणे गाईचे दान देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. गाईचे जे दान आहे ते आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप उत्तम आहे. या कडक उन्हामध्ये चप्पल दान किंवा जोडे दान याला देखील खूप महत्त्व आहे, म्हणून तुम्ही हे देखील दान केले पाहिजेत. अक्षय तृतीयेला दान करणे म्हणजे केवळ भौतिक गोष्टींचा त्याग करणे नाही, तर अहंकाराचे विसर्जन करणे आहे, जे आत्म्याला शुद्ध करते आणि कर्माच्या साखळीमध्ये बीज पेरते, ज्याचे फळ पिढ्यानपिढ्या टिकते. आता या दिवशी आपल्याला काय करायला पाहिजे, तर या दिवशी लक्ष्मीनारायणाची विधिवत तुम्ही पूजा करा, भगवान कुबेराची पूजा करा. त्याचप्रमाणे सोने चांदी देखील तुम्हाला खरेदी करायची आहे. बघा, तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे. जर तुम्ही ते सोने खरेदी करू शकत असाल तर तुम्ही सोने खरेदी करायचं आहे, किंवा नसेल खरेदी करू शकत तर आपण दुसऱ्या गोष्टीसुद्धा आपल्या घरात आणू शकतो. ते आपण पुढे पाहणारच आहोत. विवाह, गृहप्रवेश किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करणे किंवा वाहन खरेदी करणे, ह्या शुभ गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता. अक्षय तृतीयेचा सण विष्णूच्या लक्ष्मीनारायण रूपाला समर्पित आहे. त्याचप्रमाणे कुबेराला देखील समर्पित आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी स्नान वगैरे करून घ्यावे. जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे, आणि जर शक्य नसेल तर घरीच गंगाजल मिसळून तुम्ही स्नान करू शकता. स्नान केल्यानंतर उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्या आणि त्या दिवशी उपवास करण्याचा किंवा विशेष पूजा करण्याचा संकल्प करा. भगवान नारायण आणि लक्ष्मी माता यांची मूर्ती, त्याचप्रमाणे कुबेर देवता यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. मांडणी करायची असेल तर मांडणी देखील करू शकता. एका चौरंगावर लाल किंवा कुठल्याही रंगाचा कापड तुम्ही अंथरून छान मांडणी करून घ्या आणि मग छान विधिवत पूजा करा. मूर्तींना चंदन लावा, पिवळी फुले वाहा आणि धूपदीप अर्पण करा. या दिवशी तुम्हाला नैवेद्यामध्ये सत्तू, काकडी किंवा हरभरा डाळ हे नैवेद्यामध्ये दाखवायचे आहे, किंवा तुमच्या घरात जर फळे असतील तर फळे देखील अर्पण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा, किंवा शक्य तेवढा तुम्ही जप करू शकता. या जगात सर्व काही नाशिवंत आहे, आपण केलेल्या चांगल्या कर्माशिवाय. सोने खरेदी करणे हे समृद्धीचे प्रतीक आहे, पण त्यापेक्षाही जास्त म्हणजे भुकेलेल्यांना अन्न देणे व तहानलेल्यांना पाणी देणे, ह्या गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या मानल्या जातात. आता तुम्हाला या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी करून आणायच्या आहेत, तर बघा, आता या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी कोणत्या गोष्टी खरेदी करून आणायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद नांदेल. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे खडे मीठ असते ते खडे मीठ तुम्हाला या दिवशी खरेदी करून घरी आणायचे आहे. खडे मीठ म्हणजेच हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून तुम्हाला या दिवशी खडे मीठ जरूर आणायचे आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्ही हरभरा डाळ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करून आणायची आहे. तर शक्य जर असेल तुम्हाला तर सत्तू देखील तुम्हाला आणायचा आहे, आणि या व्यतिरिक्त गूळ, साखर ह्या गोष्टी देखील तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहे. बघा, या दिवशी सोने खरेदीला खूप जास्त महत्त्व आहे, पण जर आपल्याला ते शक्य होत नसेल तर आपण या छोट्या छोट्या आणि आपल्याला परवडणाऱ्या वस्तू आपण घरी आणू शकतो. तर ही सगळी आपण अक्षय तृतीयेची माहिती पाहिली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामीमय जीवन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.